महाराजांची पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर नगरात दाखल झालेली आहे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी पालखीत चालतायत। पारंपरिक वेशभूषा घातली आहे, वारकऱ्यांची वेशभूषा घातलेली आहे, हातात टाळ आहे, हरिनामाचा जयघोष त्यांच्याकडून केला जातोय। हर्षवर्धनजी काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीत सहभागी झालाय? नाही, पालखी सोहळा हा दरवर्षी गेले 35-40 वर्ष आम्ही सर्वजण सहभागी असतो। आज आमचे देवस्थानचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज आमच्या बरोबर आहेत। हे तर ह्यांची तर ही 8वी-9वी पिढी आहे, त्यांचे वंशज आहेत आणि मला असं वाटतं एक वेगळा आनंद मिळतो आणि त्या आनंदातून आम्ही सर्वजण सोहळ्यामध्ये सहभागी होतो। खरं तर पारंपरिक वेशभूषा केलेली आहे, विठुनामाचा गजर करतायत, टाळ हातात आहे, ही आपली भक्तिभावना आहे आणि ही भक्तिभावना म्हणजे आज नाही, गेल्या 4-5 पिढ्यापासून मुळात आमच्या घरातच पंढरपूर आळंदी देहूची वारी आहे सांगतो, त्यामुळं भक्तिभावनेने आम्ही सर्वजण येतो। काय मागितलं महाराजांकडे किंवा विठुरायाकडे, काय साकडं घालाल, काय मागाल? नाही, विठुरायाकडे एवढंच साकडं घातलेलं आहे की पाऊस समाधानकारक झाला आहे, परंतु अजूनही पावसाची आवश्यकता आहे। काही भागामध्ये पाऊस झालेला नाही, बऱ्याच ठिकाणी लोकांनी आता खरीपाच्या पेरण्या केलेल्या आहेत, त्यांच्यावर दुबारा पेरण्याचं संकट पुन्हा येऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी आपण मागणी केली आणि प्रार्थना केली की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, सर्वांना आनंदी उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य सर्वांना प्राप्त व्हावं, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली। एक राजकीय प्रश्न आहे, अनेक कार्यकर्ते आज या दिंडीत तुमच्यासोबत सहभागी झालेले आहेत, त्यांच्या डोक्यावर टोप्या आहेत, आपले भाऊ हर्षवर्धन भाऊ, एक प्रकारे विधानसभेची तयारी म्हणावं लागेल तुमच्याकडून? नाही, आम्ही काय रोज लोकात राहणारी माणसं आहे आणि अजूनही विधानसभेच्या निवडणुकीचं महायुतीच्या संदर्भातली चर्चा होणार आहे। आमचे नेते ह्याबद्दल निर्णय घेतील, तो निर्णय होईल। तो आज काही निवडणुकीचा विषय नाही, आज हा फक्त वारकरी संप्रदायाचा विषय आहे। पण अनेक ठिकाणी शहरात देखील बॅनर लागले आहेत अपक्ष म्हणून, त्यांना काय सांगाल? अनेक ठिकाणी तुमचे बॅनर लागले, ठीक आहे, आता कोणी काय लावले असतील बॅनर मला काही त्याच्यातली माहिती नाही, पण असं काही बॅनरबाजी वगैरे काय होत नसतं काय। हर्षवर्धन पाटील आता या पालखीत जे आहेत तुकोबांच्या सहभागी झालेले आहेत, ही पालखी आता इंदापूरसाठी मुक्कामाला निघालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।